नमस्कार मंडळी, दीप्स होम किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत। आजची आपली रेसिपी आहे दहीवडा। आपण नेहमी स्ट्रीट फूडवरती जातो खायला दहीवडा, पण आपण कधी कधी घरी बनवायला ट्राय केलं पाहिजे। तर आज घरच्यांच्या फरमाईशप्रमाणे आज ही रेसिपी बनवलेली आहे, तर तुमच्याबरोबर शेअर करत आहे। तर चला मग वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। तर यासाठी मी घेतलेली आहेत 1 कप उडद डाळ घेतलेली आहे। ते मी 4-5 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून मग 5 ते 6 तास भिजत ठेवलेली आहे। आणि त्यानंतर अर्धा कप मी मूग डाळ घेतलेली आहे, ती पण 4-5 वेळा धुवून 5 ते 6 तास भिजत ठेवलेली। मग हे आपण दोन्ही पण मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहोत। वेगवेगळं ग्राइंड केलं तरी चालेल, एकत्र केलं तरी चालेल। फाईन पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला। आणि मग हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। आपल्याला ह्याच्यामध्ये जास्त पाणी टाकायचं नाही आहे, एकदम हलकंसं पाणी टाकायचं आहे, एकदम हलकं म्हणजे एकदम हलकं ना बराबर। आणि मग हे जेवढं होईल तेवढं आपल्याला फेटायचं आहे। आणि फेटून झाल्यानंतर मग आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत थोडीशी हिंग, चवीनुसार मीठ घ्यायचं आपल्याला। आणि मग ह्याच्यामध्ये आपल्याला अद्रक किसून टाकायचं आहे। अद्रक आपल्याला किसूनच टाकायचं आहे, नाहीतर ते तुकडे तुकडे दिसेल त्याच्यामध्ये। मग आपल्याला हिरवी मिरची टाकायची आहे, 2-3 टाकू शकता मिरची, 3 चालेल। आणि मग आपण हे एकजीव करून घेऊया, हलवून घेऊया, फेटून घेऊया व्यवस्थित। आणि मग आपलं हे फेटून झाल्यानंतर आपल्याला एकदा पाण्यामध्ये हे टेस्ट करायचं आहे। जर पाण्यामध्ये जर काही बुडालं तर आपला बॅटर व्यवस्थित झालेला नाही आहे, आणि तरंगलं तर आपला बॅटर एकदम परफेक्ट झालेला आहे। हे तरंगलेलं आहे, तुम्ही पाहू शकता आपला बॅटर परफेक्ट झालेला आहे। तर आता इथे आपण एका साईडला पाणी घेणार आहोत, पाण्यामध्ये थोडीशी हिंग आणि मीठ टाकणार आहोत। आता हे चम्मचने हलवून घेऊया व्यवस्थितपणे, म्हणजे ते एकत्रित होईल। आता तोपर्यंत मी गॅसवरती पाणी आपल्याला जेव्हा आपले वडे होतील फ्राय करून, तेव्हा आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत वडे गरमागरम, त्यासाठी पाणी बनवलेलं आहे। आता इथे कढई गरम झालेली आहे, ऑइल पण गरम झालेलं आहे। आता इथे आपल्याला मंद आचेवरतीच ठेवायचं आहे गॅस, आणि मग टर्न केल्यानंतर मीडियम करायचं आहे, फास्ट बिलकुल करायचं नाही आहे। मंद किंवा मीडियम आचवरतीच आपल्याला वडे बनवायचे आहेत, आणि बिलकुल लालसर करायचं नाही आहे। हे वडे असे हलक्या ह्याच्यामध्ये आपल्याला हळूहळू हे करून घ्यायचे आहेत। आणि आपल्याला ऑइल असं स्प्रेड करायचं आहे वरती त्याच्या, म्हणजे आपले वडे परफेक्ट बनतात। तर इथे आपले वडे झालेले आहेत। तर हे वडे आपल्याला गरमागरमच त्या पाण्यामध्ये, जो आपण पाणी तयार केला त्याच्यामध्ये टाकायचे आहेत। असे आपल्याला प्रत्येक वडे बनवून घ्यायचे आहेत आणि त्या पाण्यात टाकायचे आहेत। पाणी ते पूर्ण भरलं, पाणी त्याच्यामध्ये भरलं वड्यामध्ये की तो पाणी आपल्याला ऑब्झर्व पाणी हाताने असं काढून टाकायचं आहे। इथे पाहू शकता पाणी ज्याच्या भरलेलं आहे, असे वडे काढलेले आहेत। आणि ह्याच्यातलं आता पाणी पूर्ण आपल्याला काढायचं आहे। हे काढून झालेलं आहे पाणी, साईडला ठेवले वडे। आता इथे आपण मिठी दही बनवूया। मिठी दहीसाठी मी 250 ग्रामचा दहीचा डब्बा घेतलेला आहे, गोकुळ दहीचा। आणि हे आपल्याला असं छाननीमध्येच काढून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला ते टेक्स्चर येतो, जे आपण त्याच्यावर दही स्प्रेड करतो ना, तो वेलवेटी टेक्स्चर येतो। तर हा 1/2 किलोचा डब्बा आहे। 1/2 किलोच्या डब्यासाठी मी याच्यामध्ये अर्धा कप साखर टाकणार आहे। हे बघा, जास्त साखर आपल्याला घ्यायची नाही, अर्धा कपच, 250 ग्रामसाठी अर्धा कपच साखर घ्यायची आहे। आणि मग हे आपल्याला ते पण छान घ्यायचे। हे बघा, हे असं परफेक्ट लुक येतं आपलं। आणि ह्याच्यामध्ये आपण ब्लॅक सॉल्ट ॲड करणार आहोत, काळा नमक। आणि मग आता हलवून घेऊया प्रॉपरली। आणि तो हलकंसं पाणी, ते आपला दहीचा डबा होता ना, त्यातलं थोडंसं हलकंसंच पाणी घेतलं, जास्त नाही। असं टेक्स्चर आला पाहिजे आपल्या दहीचा, मग आपल्या इथे दही वडे एकदम प्रॉपर दिसतात, मखमली लूक येते ह्या दही असं केल्यानंतर। आता आपण चला असेंबल करूया। असेंबलसाठी इथे वडे ठेवलेले आहेत। त्याच्यानंतर आपण याच्यावरती दही, ते आपण मिठी दही बनवलं ना,
ते आपल्याला स्प्रेड करायचं आहे। हे असं स्प्रेड करायचं आहे आणि मग याच्यावरती आपण लाल तिखट मसाला स्प्रेड करणार आहोत। मग चाट मसाला टाकूया आणि मग याच्यावरती आपण ग्रीन चटणी स्प्रेड करायची आहे, जी आपली घरी बनवली असेल तीच। आणि इमलीची चटणी पण स्प्रेड करायची आहे। इमली मिठी चटणी असते ना, इमलीची ती चटणी। आणि मग कोथिंबीरने गार्निश करायचं आहे, कोथिंबीर आणि बारीक सेवया मिळते मार्केटमध्ये ती। आपल्याकडे जर डाळिंब असले तर डाळिंब पण टाकू शकतो। आणि जर का मंडळी आत्तापर्यंत जर का माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा। इथे आपला रगडा पॅटीस मस्तपैकी तयार झालेला आहे। तर आत्तापर्यंत व्हिडिओ पाहण्यासाठी थँक्यू मंडळी, बाय बाय, टेक केअर।